कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. बोंधू अशोक खरात सोबत जवळीक असणाऱ्या नेत्यांची दमानी यांनी यादी वाचून दाखवली. तसंच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा अशोक खरात ठाण्यात होता, असा गौप्यस्फोट दमानी यांनी केलाय. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे पीए आहेत, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलर वरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला, ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे ओएसडी आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. दमानी यांनी नवे आरोप केले, नवी नावं समोर आणली, चौकशीची मागणी केली. तर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करावी याची पुन्हा मागणी केली आहे. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री अदिती तटकरेंना सवाल केले. चाकणकरवर तर आता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली